गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरुनीहेव भुज्येय भोकान् रुधिरप्रदीप्तान्. तर मित्रांनो, चॅप्टर नंबर 2 श्लोक नंबर 5 यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय, महामात्सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. तरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत, त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होते. अर्जुनाला मनामध्ये शंका आलेली आहे की मी माझ्या गुरुजनांना, माझ्या ज्येष्ठ लोकांना मी कसं काय मारू शकतो. जरी ते वाईट कर्म करत असतील तरी मी त्यांना मारून मला कुठले असं फळ भेटणार आहे. तात्पर्य असा, धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु नित्य कर्म करण्यात गुंतला आहे आणि विवेक शून्य झाला, त्याचा त्याग करण्यास काहीच आक्षेप नाही. कारण की भीष्म आणि द्रोण यांनी दुर्योधनाची बाजू आर्थिक पाठिंब्यासाठी घेतलेली आणि वास्तविकपणे केवळ आर्थिक सहायतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नाही. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला शंका येते, मनामध्ये वाटत असते, ते सर्वजण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे काय बरे नाही. म्हणजे ते असे झाले की रक्ताने माखलेल्या भोगांचा भोग घेण्यासारखे आहे. अशी अर्जुनाच्या मनामध्ये शंका आली. सत्य परिस्थिती त्याच्या समोर असली तरी पण ती सत्य परिस्थिती त्याला पचत नव्हती आणि तो त्याला मान्य करायला तयार नव्हता. आपल्या जीवनामध्ये पण असंच बऱ्याच वेळेस होतं की समोर सत्य असतं पण ते आपल्याला पचत नसतं, आपल्याला ते खूप अवघड असतं मानणं. त्यामुळे आपण कारण ओळखत असतो. ह्या श्लोक मधून आपल्याला हे गोष्टी घेण्यासारखे आहेत की आपण सत्य परिस्थिती आहे तशी बघितली पाहिजे, त्याला आपण कारण देऊन टाळले नाही पाहिजे. पहिली तर गोष्ट, आपण ज्यावेळेस आकर्षण ठेवतो, अटॅचमेंट ठेवतो लोकांबद्दल, त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आपण जसं अर्जुनाला गुरुजनांबद्दल आणि त्याच्या ज्येष्ठांबद्दल जे आकर्षण होतं, मायेचं आकर्षण होतं, त्यामुळे तो ह्या परिस्थितीमध्ये अडकला. त्याला सत्य परिस्थिती दिसत नाही. म्हणून आपण देवाचं, धर्माचं आकर्षण ठेवलं पाहिजे, ना की मायाचं. ते जे गुरु जरी असले, ज्येष्ठ जरी असले तरी ते धर्मानं नाही चालत, वाईट मार्गाने चालते. आणि त्यामुळे हे युद्ध घडीला आलं आणि राजा म्हणून अर्जुनाला युद्ध करणं भाग. तरी त्यालाही सत्य परिस्थिती समोर समजत, म्हणून तो श्रीकृष्णांना त्याची शंका मांडत आहे.